नमस्कार. मी संतोष कुले पाटील, टी व्ही बुलंदसरीचे मुख्य संपादक. आणि आज आमच्या शहरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व जिल्हाप्रमुख साईनाथ चिन्नदोरे जे सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि जालना महानगरपालिका होऊ नये यासाठी त्यांनी पिटिशन दाखल केली होती. आता जालना महानगरपालिका झाली, ती महानगरपालिका सुरू करावी यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यात वेगळ्या नेत्यांचा पुढाकार होता. आता याबद्दल महानगरपालिका झाली, आता इलेक्शन पण झालं आहे, आज मतदान पण झालं आहे. आता या विषयावरती साईनाथ चिन्नदोरे आपल्यासोबत आहे. टी व्ही बुलंदसरी आपलं स्वागत आहे. तर थोडक्यात सांगा, काय कसं करायला आजचं वातावरण? आजचं वातावरण कसं करायला? महापालिकेचं पहिली निवडणूक होती, तर मतदारामध्ये एवढं आनंद नव्हता. मतदार सुस्तावलेले होते. पण काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाले, त्यामुळं काही मतदार बाहेर पडले, उत्साह दिसत होता. पण आता उमेदवारांनी जेवढी मेहनत घेतली तर त्या हिशोबाने आता चित्र आता शाश्वती तर इतकी म्हणजे मेहनत घेऊन सुद्धा मेहनत घेतल्यानंतर मतदारांचा निरुत्साह दिसला का उत्साह दिसला? नाही, मतदारामध्ये उत्साह नव्हता. अच्छा. आणि उमेदवारांच्या चेहऱ्यावर सुद्धा असं आत्मविश्वास कुठेही दुपारच्या आनंद 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत 55 ते 53% मतदान झाल्याची प्रशासकीय आकडेवारी समोर आलेली आहे. त्याचं कारण असं होतं की आतापर्यंत वार्डच्या हिशोबाने जे निवडणूक लढले होते आतापर्यंतचे, मागची बी निवडणूक तशी झाली, 3-4 हजारचा वार्ड होता. त्याच्यामध्ये एक उमेदवार तेवढा फिरायचा, तेवढं वार्ड मेंबर म्हणून ठीक आहे. काय झालं, आता नगरसेवक ही पदवी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिली ती मुंबईच्या वार्ड मेंबरच्या टायमाला. ते म्हणे आमचे नगरसेवक म्हणून एकदा ते बोलून गेले, तर हे नगरसेवक पदच मिळालं. खरं म्हणलं तर ठीक आहे, ते मोठी महापालिके अशा खंडातली तर नाही. आता मुंबई महानगरपालिकेचा जालना महानगरपालिकेचा काही संबंध येत नाही. आपण जालना म्हणायचं तिथं जे नगरसेवक म्हणून म्हणते तर ठीक आहे, ती पदवी तिथं लागू असेल. आमच्याकडे जे आहे ना, आता वार्ड मेंबर हे शोभतं खरं म्हणलं तर. कारण हा जो वार्ड मेंबर असतो, आता तो बाजूचा सुद्धा गल्ली बघत नाही. थोडा बाहेर बोलू या ना, समोर मी लाईव्ह दाखवतो तुम्हाला. साईनाथ चिन्नदोरे जी लाईव्ह आहे. बोला 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 तुम्ही थोडं वार्ड. हां, बोला बोला. वार्ड बाजूचे गल्लीत सुद्धा तो बघत नाही, तो आपल्या वार्डापुरताच असतो. आणि नगरसेवक म्हणलं या थोडं बाहेर बाहेर. नगरसेवक म्हणलं तर पूर्ण नगरचा. आता तशी बघितलं तर जालना नगरपालिका जवळपास 75 किलोमीटरचा परिघ आहे. पुढे सर हां बोला. जालना नगरपालिकेचा परिघ जो आहे हे 75 किलोमीटरचा आहे. तर माझा अनुभवाने मी सांगतो, जर नगरसेवक असो का नगरपालिकेचे सभापती वगैरे कोणी असो, त्यांच्या जिथं ते राहतात तिथून जर अर्धा किलोमीटरचं जर टेप लावलं तर विकास तुम्हाला त्यावेळेस दिसेल, हे खरा विकास झाला का नाही. आता सगळे तसं बघितलं तर तिथं येणारे जे अधिकारी आहे महापालिकेला नगरपालिकेला आतापर्यंतचे, एक सुद्धा अधिकारी आता आम्ही 1990 पासून बघतो. बरं, काही तुम्हाला वेगळं काही जाणवलं का आजच्या मतदारामध्ये? मी आता सांगितलं ना, मतदारामध्ये तेवढा उत्साह नव्हता, पण आर्थिक व्यवहार झाल्यामुळं थोडी टक्केवारी वाढली असेल. तसं बघितलं तर तुम्ही याद्या सुद्धा तेवढं. तुम्ही याच्यावर काय ऑब्जेक्शन उचलणार का मग? नाही काय इथं काही होत नाही, सगळे मिळालेले. एक मला सांगा, हे गेल्या 20-25 वर्षापासून एखाद्यावर कारवाई झाली का? आम्ही जेव्हा तक्रार एक मिनिट, मला एक कलेक्टर महोदयांना राज्य निवडणूक आयोगाकडे आवाहन करायचं आहे आणि आयुक्तांना आवाहन करायचं, जर असं काही कुठं पैशाची देवाणघेवाण होऊन मतदारांना खरेदी करून त्यांचे मतदान घेतलं असेल, त्याची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी आणि त्या अनुषंगाने चौकशी करावी. कशी चौकशी करायची हा प्रशासनाचा भाग आहे. पुढे बोला सर. चौकशा काही होत नाही कोणाला, हे प्रशासनाची
तुम्ही आंदोलन आणि उभं करा, जनतेची. लोकशाही जो अधिकार आहे, काय आंदोलन उभं करा, लोकशाही जो अधिकार अरे आहे. आंदोलनाचे काय आता दिवस राहिले का तसे. अच्छा. प्रशासन हां हे खरी म्हणजे ते आपण म्हणतो लोकशाही, हां तसं आम्हाला चित्र फक्त अधिकारशाही दिसायला लागले. हां अरे हे आमच्या लोकप्रतिनिधी सुद्धा ऐकत नाही. हां अधिकारी भारी पडलेले, हां हे लोकप्रतिनिधी सुद्धा हातबल झालेले. किती बी तुम्ही तक्रारी करा, मंत्रालयात जाऊन ते तक्रारीचे जे आहे ना सगळे फायली पडलेले. माझे अनेक तक्रारी होते डायरेक्ट ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनकडं, जे संचालक नगर निगमचा, त्याच्याकडे अनेक तक्रारी आहे. तिथून कलेक्टरला 2 अर्धशासकीय 2 कलेक्टरला पत्र आलेले, आणि सगळे ते मंत्रालयात जाऊन सगळे फायली जमा होते. आणि इतके गंभीर विषय आहे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही किती बी तक्रार करा, मी सांगतो पुजारीपासून सगळे चौकशा तिथं मंत्रालयात पडून. हे बघा, त्याच्यानंतर मानूर आले, मानूरची बी चौकशी आहे, लोकशाही- खांडेकरची बी चौकशी पडलेली, ऐकून घ्या. एकाचं सुद्धा फाईल उघडत नाही. लोकशाहीचं चावत असता मग बुलंदसेना, TV बुलंदसेना आपल्या मागणीकडे पाठपुरावा करेल. आपलं फक्त सपोर्ट राहू द्या. तुमच्या पर्यायाने बी करू शकता ना हो. चौथा स्तंभ तुम्ही म्हणतात तर खरा बनतात. चौथा स्तंभचा मी हे मानतो. आता आम्ही तुम्हाला सारखं की तिसऱ्यांदा मला चौथ्यांदा काय म्हणतो, दाखवतोय. एक म्हणतो मी तुम्हाला, चौथा स्तंभ जे आहे ना, जनता आणि प्रशासन जे 3 स्तंभ आहे ना, तर त्यांच्यावर अंकुश लावण्याचं कामच चौथा स्तंभचं आहे. अच्छा. पण चौथा स्तंभ काय करतो, त्यांच्या सोबत आता गळ्यात गळा हात मिळून फिरलं तर काय लोकांना न्याय मिळेल. आम्ही तर तुमच्या संघ आहोत ना. ठीक आहे ना, तुम्ही आहे ते बरोबर आहे, तुमचं मोठेपण आहे खरं म्हणलं तर. हां, आम्ही तर सत्य दाखवा लागलो ना. बरोबर. मग हे होते साईनाथ चिन्हदुर्वे, ज्यांनी काही ऑब्जेक्शन उचललेत आणि आपले मतं व्यक्त केलेले आहेत. आज दिनांक 15 जानेवारी 2026 संध्याकाळची 9:30 झाली. TV बुलंदसेना यूट्यूबवर लाईक करा. धन्यवाद.